पहिली गोष्ट म्हणजे पूजा केळकरी काही स्वतःच्या मनाने तिथं पोलीस चौकीला किंवा चौकशीसाठी आली अशातला भाग नाही. दुसरी गोष्ट, कुठलाही आरोपी जोपर्यंत कोर्टात शिक्षा होत नाही तोपर्यंत आपण गुन्हा केलाय असं कबूल होत नाही आणि माध्यमांसमोर ती काही आपण केलेले गुन्हे कबूल करेल अशी सुतराम शक्यता नाही. त्याबद्दल तिचं जे काही म्हणणं असेल ते असेल. परंतु ईपीएस सारख्या संस्थेने या मॅडमना सेवेतून बडतर्फ केलं, जास्तीत जास्त अटेम्प्ट केले, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. एवढीच गोष्ट याच्यामध्ये पुरेशी आहे. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी, जर पूजा केळकरवर केलेले आरोप खोटे निघाले किंवा त्याला जर खरं मांडलं गेलं किंवा ते आरोप नाहीत असं जर मांडलं गेलं तर देशामध्ये हाहाकार माजेल. कुणी काही सर्टिफिकेट गोळा करेल, काही अर्थ लावेल आणि मग ओबीसीचं आणि इतर जे आरक्षण आहे त्याच्यावर अतिक्रमण करत राहील. त्यामुळे आता ठीक आहे, आता तिने तेच म्हणायचं आहे ते तिने म्हटलेलं आहे, परंतु यापुढे ती सुटेल असं मला वाटत नाही. कारण केलेले गुन्हे हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. म्हणजे वडिलांचं उत्पन्न लपवणं, फॅमिलीचं उत्पन्न लपवणं, खोटं आधार कार्ड देणं, खोटं सर्टिफिकेट देणं, खोटं जातीचे दाखले मिळवणं, खोटं वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवणं, या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या विरोधात आहेत. परंतु तिने ते आता कबूल करणं अपेक्षित पण नाही, परंतु योग्य वेळेत त्याचा न्याय होईल. स्टेटस गेली अनेक महिने म्हणजे जवळपास 9 महिने झालं त्याच्याही आधी हायकोर्टातून आणि आता सुप्रीम कोर्टातून वारंवार तिच्या अटकेला प्रोटेक्शन मिळतंय. आताही तिच्या अटकेला 21 मे पर्यंत प्रोटेक्शन आहे आणि आज तिला हजर राहायला सांगितलंय. आज आणि ज्या वेळेला पोलीस बोलवतील त्या वेळेला तिने हजर राहायचंय. पोलिसांनी तिची कस्टोडियल इंट्रोगेशन म्हणजे कस्टडीत घेऊन चौकशीची मागणी केलेली आहे, जी अत्यंत योग्य आहे. कारण याच्यामध्ये पूजा केळकरी एकटी नाही तर तिला मदत करणारे यंत्रणेतले अनेक जण तिला खोटे दाखले देणारे, खोटे दाखले मिळवून देणारे, तिला सेवेमध्ये योग्य ठिकाणी लवकर हे मिळावं, जागा मिळावी यासाठी प्रयत्न करणारे. शिवाय तिने ज्या गाड्या वापरल्या, जे काही इथल्या कलेक्टरवर आरोप केले, या सगळ्या गोष्टी त्याच्यातल्या विरोधात जातात. परंतु सध्या मात्र तिने तेच म्हणणं अपेक्षित होतं, त्याप्रमाणे ती बोललेली आहे. योग्य वेळेला याचा न्याय व्हायचा तो होईलच. कशी समोर हे यायला पाहिजे की तिने नावं कशी बदलली. आज तिने जे म्हटलेलं आहे की नावं काय कुणीही बदललं, आईचं नाव समोर लावणं हा कायदा आला त्याच्यामुळे गोष्ट वेगळी आहे. परंतु नावामध्ये हेरफार करून दिलीपचं स्पेलिंग कधी DEE कधी DILEE असं करणं हा क्राईम आहे. तो युपीएससीने मान्य करून त्यांना सेवेतून बडतर्फ केलेला आहे. हे जे तिने दाखले घेतले वैद्यकीयचे ते 3 ठिकाणी घेतले. 3 ठिकाणी वेगळी कारण म्हणजे पुरावा दाखवण्यात आला, चुकीची सर्टिफिकेट घेतली आणि आता तर असं सिद्ध होतं की जिथूनही सर्टिफिकेट मिळाली होती त्या अहमदनगर रुग्णालयामध्येही त्यांनी कबूल केलं की आमचा पासवर्ड असा ओपन होता आणि तो कुणी तरी वापरला असेल. परंतु अजूनही ज्या वेगानं चौकशी व्हायला पाहिजे होती, ज्या पद्धतीने राज्य शासनाने याच्यात दखल घ्यायला पाहिजे होती ती घेतलेली नाही असं मात्र दुर्दैवाने म्हणावं लागेल.